11 ऑगस्ट पासून तहसील कार्यालयासमोर शेतकरी संघटना अंजनगाव सुरजी तालुका व संघर्ष सामाजिक संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे। उपोषणाचा तिसरा दिवस उजाडला असून अद्यापपर्यंत प्रशासनाकडून कोणताही मार्ग काढण्यात आलेला नाही। शेतकरी संघटनेकडून माहे सप्टेंबर 2024 ला झालेल्या सततच्या पावसामुळे झालेले नुकसान भरपाई 2024 ते 25 वर्षाचे थंडी, उष्णतामान, वादळ यांचे टिगर व पीक विमा 2025 रोजी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे विमा कंपनीकडून पीक पाहणी, तालुक्यातील गावातील 11 महिन्यांपासून भूमी अभिलेख कार्यालयात नोंदी दुरुस्त करणे अशा विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटना आमरण उपोषणाला बसले आहे। तसेच संघर्ष सामाजिक संघटना शेतकऱ्यांची कर्जमाफी, बेरोजगारांना रोजगार, स्मार्ट मीटरची सक्ती, वन्य प्राण्यांचा वाढलेला त्रास, विद्यार्थ्यांसाठी शाळा व महाविद्यालयापर्यंत मोफत बस सेवा इत्यादी समस्या निकाली काढण्यासाठी संघटनेचे बाळासाहेब तायडे आमरण उपोषणाला बसले आहेत। जोपर्यंत आमच्या मागण्यांवर शासन ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असा पावित्रा शेतकरी संघटनेचे माधव गावंडे, संजय हाडोळे, गजानन पाटील दुधाट, सुनील साबळे, अशोक गीते, देवीदास ढोक, मनोहर रेचे, मोहन ठाकरे, किशोर काळमेघ, मधुभाऊ मोरे, सुरेश महाजन मानकर तसेच संघर्ष सामाजिक संघटनेचे बाळासाहेब तायडे या दोन्ही संघटनेने घेतला आहे। या प्रसंगी तालुक्यातील शेतकऱ्यांनी उपोषण स्थळी भेट देऊन पाठिंबा दर्शविला आहे। स्वतंत्र भारत तालुका अध्यक्ष शेतकरी संघटना अंजनगाव तालुक्यामध्ये सततच्या पावसामुळे 2024 मध्ये झालेल्या नुकसानीची भरपाई मिळण्याकरता 11 महिन्यापासून पाठपुरावा करत आहोत, परंतु अजून प्रशासनानं 49 कोटी रुपये अंजनगाव तालुक्यातील शेतकऱ्याचे न दिल्यामुळे हा आमरण उपोषणाचा मार्ग या ठिकाणी पत्करावा लागला आणि 2 दिवसापासून हे आमरण उपोषण या ठिकाणी तहसील कार्यालयासमोर चालू आहे। एकूण किती जण उपोषणकर्ते 2 आहेत। माझ्यासोबत अंजनगाव तालुका शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष संजय हाडोळे हे सुद्धा उपोषणाला बसलेले आहेत आणि जोपर्यंत हा न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण चालू राहील असं या ठिकाणी। रवींद्र वानखडे, विदर्भ न्यूज, अंजनगाव सुरजी।